नमस्कार, मी सौरभ कोरटकर. जयम विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. लोकप्रिय नेता म्हटलं की त्याचा किंवा तिचा वारसदार कोण यावरून जोरदार चर्चा रंगतात. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचा किंवा यांची वारसदार कोण यावरून सध्या दावे प्रतिदावे सुरू आहेत आणि याला निमित्त ठरले मंत्री छगन भुजबळ. मग त्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या. खुद्द पंकजा मुंडेंनी देखील महत्त्वाचं वक्तव्य केलं. भुजबळांच्या वक्तव्यावरून सध्या नेमकं काय सुरू आहे जाणून घेऊयात या रिपोर्टमधून. पंकजा गोपीनाथ मुंडे राज्याच्या पर्यावरण मंत्री, भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक. पंकजांकडे ओबीसींचा आणि त्यातही बंजारी समाजाचा महत्त्वाचा चेहरा म्हणूनही पाहिलं जातं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदार म्हणूनही अनेक जण पंकजांकडे बघतात. मात्र छगन भुजबळ यांना तसं वाटत नाही का, असा प्रश्न निर्माण होतो. कारण काही दिवसांपूर्वी एका सभेमध्ये धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडेंचे वारसदार असल्याचं भुजबळ म्हणाले. आमचा धनंजय त्या दिवशी म्हणाला, त्या काय नाव तटकरेना, मला काहीतरी काम द्या. मला कोणीतरी सांगितलं धनंजय असं म्हणाल. मी धनंजयला म्हणालो, अरे बाकीचं तर काम मी तुला देऊ शकत नाही, पण हे गोरगरीब लाखो लोक आशेनं बघतायत. गोपीनाथराव मुंडेंचे तुम्ही वारसदार, हे काम तुम्ही घ्या, हे काम मोठं आहे रे. पंकजा मुंडेंचे मामा प्रकाश महाजन यांनी छगन भुजबळांच्या या विधानावर जोरदार आक्षेप घेतला. गोपीनाथ मुंडेंचा वारसदार घोषित करणारे छगन भुजबळ कोण, अशा अर्थाची प्रतिक्रिया महाजनांनी दिली. गोपीनाथ मुंडेच्या वारसाविषयी जे काही उद्गार काढले किंवा ज्याला कोणी वारसा ठरवलाय त्या गोष्टीला माझा आक्षेप होता. कारण गोपीनाथ मुंडेचा वारसा आहे, छगन भुजबळ नाही ठरवू शकत. गोपीनाथ मुंडे ज्या समाजातून आले, ज्या समाजाचं ते प्रतिनिधित्व करत होते, जे असंख्य लोक त्या समाजाच्या बाहेरचे, असंख्य जातीचे, धर्माचे लोक त्यांच्यावर प्रेम करत होते, त्या सर्वांनी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंचा राजकीय आणि सामाजिक वारसा म्हणून पंकजाला स्वीकारलेलं आहे. भुजबळाने त्यात असं वक्तव्य करून दोन बहिणी भावाच्या प्रेमामध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम केलं. पंकजा मुंडे आपल्या रोखठोक भाषणांसाठी ओळखल्या जातात. आता या मुद्द्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली नसती तरच नवल. रविवारी बीड जिल्ह्यातील एका कार्यक्रमात त्या काय म्हणाल्या पाहूया. गंजून गेलेत लोकांचे कारखाने, कुलूप सुद्धा लावून गेलेत गंजून, तिथं पार्टी गंजून गेली, ते कोणी बघा ना. आणि मी म्हणे गोपीनाथ मुंडेचा आत्मा विकलाय रे, आणि चिल्लर पोळ लिहितात मी गोपीनाथ मुंडेचा आत्मा माझा आहे. त्यांनी गोपीनाथ मुंडेंचा वारसा आहे. तो आत्मा जर तुमचा जीव वाचवण्यासाठी विकावा लागला तर ते विकीन, पण ते विकला नाही. गेल्या 11 वर्षातलं बीड जिल्ह्यातलं राजकारण पाहिलं तर गोपीनाथ मुंडेंचे खरे वारसदार आपणच हे दाखवण्याची चढाओढ मुंडे भावा बहिणींमध्ये नेहमीच सुरू असते. महत्वाची बाब म्हणजे आपण गोपीनाथ मुंडेंचे वारसदार असं धनंजय मुंडे कधीच म्हणाले नाहीत. पण मग छगन भुजबळ असं का म्हणाले? त्यांचं हे वक्तव्य उत्स्फूर्त होतं की कुणाच्या सांगण्यावरून केलं, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. कारण पक्षात असो किंवा दुसऱ्या पक्षांमध्ये असो, पंकजा मुंडेंसाठी आव्हान निर्माण करू पाहणारे अनेक आहेत. असो, दरम्यान दसरा मेळाव्यात बोलताना धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंचं पुन्हा एकदा कौतुक केलं. आजही डोळ्यात पाणी येतं ते स्वर्गीय मुंडे साहेबांनी हा दसरा मेळावा जगाच्या नकाशावर नेला आणि आज अभिमान वाटतो मला माझ्या बहिणींचा, पंकजा ताईचा आणि प्रीतमचा सुद्धा, की साहेब गेल्यानंतर सुद्धा असंख्य अडचणीत तुम्ही ही परंपरा चालू ठेवली आहे. मला माझ्या बहिणीचा सार्थ अभिमान आहे. राजकारणात योगायोग घडत नाहीत, गोष्टी घडवल्या जातात. त्यामुळे गोपीनाथ मुंडेंचे वारसदार धनंजय मुंडे या भुजबळांच्या वक्तव्याचा अर्थ आणि त्यामागचं कारण येत्या काळात स्पष्ट होईलच. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई.